आहे. धंद्याला बरकत आली पाहिजे, समुद्र शांत झाला पाहिजे, असाच पाठीशी उभा राहायला पाहिजे. बोल सदानंदाचा. देवाला नारळ अर्पण करतो आणि यानंतर आमच्या बोटी समुद्रात जातात. आपली डोलीची बोट. नमस्कार मंडळी, मी तुमचा गौरव शेलके स्वागत करतोय. का नवीन व्हिडिओबद्दल बोलू शकत नाही, तरी सर्वांना आतुरता लागलेली व्हिडिओ ती म्हणजे आपल्या नारळी पौर्णिमेची. मंडळी सध्या मी आहे वर्ली कोलीवाड्यामध्ये आणि गेले 2 वर्ष आपण बघतो ते म्हणजे वर्सोवा कोलीवाड्यातील जो नारळ म्हणजे बोलतात ना, नारळ दर्या देवाला अर्पण करण्यासाठी जातात, तर त्यावेळी जी मिरवणूक असते ती. आणि सध्या आपण बघतोय ते म्हणजे वर्ली कोलीवाड्यामध्ये असणारे जे आपले कोली बांधव आहेत, कोली महिला आहेत, त्यांचा वस्त्र परिधान करून त्यांनी जो उत्तमरित्या त्यांचा सण कसा साजरा करतात ते दाखवण्यासाठी आज मी इथे आलो. आणि समोर बघताय ती चिंबोरी बघा किती मोठी आहे बाबा, एवढी मोठी चिंबोरी इथे मासा दिसते. आणि सोन्या म्हणजे नारळ बघा कसला सजवला आहे आणि किती मोठा नारळ आहे. आणि हा नारळ दर्या देवाला अर्पण व्हायसाठी जातो. तर मंडळी माझ्या व्हिडिओमध्ये येण्यापर्यंत नक्की राहा. गावातनं बरेचसे नारळ निघतात, त्यांचा प्रत्येकाचा थोडा थोडा बाईट तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आपली डोलीची बोट गोल्फा देवी भारी दिसते बघा. समोर बघा कसा आखणीला एकदम असा लटकले आणि आपले माऊली सध्या वर्ली कोलीवाड्यामध्ये. आणि आपल्या दिसते कसं सुंदर रूप आणखी सजवले आणि सोन्याचा जो नारळ आहे तो दर्या देवाला अर्पण करण्यासाठी देतात. समोर वाचत म्हणजे काय कसला भारी आहे बघा.
खरी मजा जी येते ना ती कोलीवाड्यामध्येच असते. प्रत्येक कोलीवाड्यातनं प्रत्येक त्यांच्यातनं गल्लीतनं नारळ निघतात आणि दर्यादेवाला अर्पण करायसाठी जातात. सध्या आत्ता तुम्हाला जो मी दाखवतो ना ते बघा. बाप रे काय खतरनाक सजवलं आपला नागपा दिसतोय त्याला दिसा मांडले आणि काय भारी आहे बघा.
भारी सजवलं बघा. कांगारू बॉईज आणि गोलबादेवीची आपली बोट सजवले आणि कसला भारी दिसते बघा. हे इथं बघ, इथं बघ. कसला भारी दिसते बघा. गल्यात सोन्याची साखली, सुरका दिसून आपला नाकवा, छोटा नाकवा तयार झालाय. मंडळी बाबा हा त्याला सजवलं बघा कितला भारी. गल्यात अख्ख्या सोन्याच्या चैनी आहेत. इथे दिसतंय मंडळी बोट जी आपली आहे ना, त्या बोटीला सजवलंय. एका बाजूला मावा उकडलेला.
आपला मित्र जितेश भाई जे फिशरमॅनच आहे, त्याचा पण इंस्टावरती त्याचा जितेश एक्स करू ना, जित एक्स ना ओके, त्याचा मेन्शन करतो. त्याचे पण व्हिडिओ बघा, मासेमारीचे व्हिडिओ असतात, भारी असतो. आणि मंडळी मागचा नजारा बघा पूर्ण. दरवर्षी आपला असं वर्षा, यंदा आपला आहे वरळी कोळीवाडा. आणि चला बघूया व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की राहा, तुम्हाला भरपूर मजा येणार आहे. मंडळी आपण आहोत किनाऱ्यावरती आणि म्हणजे हा धक्क्याच्या वर होतो मग अशी, आता खाली आलोय. आणि इथे आहे आपला जितेश ना, त्यांच्या घरातला नारळ तो पूजेसाठी आणला आहे ना, त्यांची पूजा तिथे होते बघा. यांच्याकडे अशी प्रथा आहे की नारळाला पूजलं जातं. नारळ फोडून दर्याला अर्पण करायसाठी यांच्याकडे अशी प्रथा आहे की नारळाला फोडून दिलं जातं. ओके, एकीकडे नारळ विसर्जनासाठी आणलाय आणि पाटील जमातीने मानाचा नारळ आणलेला आहे. धंद्याला बरकत आली पाहिजे, समुद्र शांत झाला पाहिजे, असाच पाठीशी उभा राहायला पाहिजे. बोल सदानंदाचा. हरे हरे हिराकापर पाटील जमातीचा. फायनली नारळ विसर्जन बाकीचे नारळ घ्या रे, पायाखाली नारळ घ्या रे, नारळ काय नाही काय मधनं जर गेला तर पडत नाही एवढं. पावडे पावडे अगरबत्ती पेट विशाल विशाल त्या अगरबत्ती अगरबत्ती दिल्या
त्या एक अशी पर्सनॅलिटी आहे, म्हणजे अशी व्यक्ती आहे सर्वांना कोळीवाड्याचा स्वाद दाखवते, म्हणजे आपली ताई. आणि त्यांचा वस्त्र परिधान बघून अतिशय मनमोहक वस्त्र परिधान. आणि त्यांचा सण आहे, तर काय बदलले 2 शब्द या सणाबद्दल? आमचा आज नारळी पौर्णिमेचा सण आहे. आजच्या दिवशी आम्ही दर्यादेवाला नारळ अर्पण करतो आणि यानंतर आमच्या बोटी समुद्रात जातात मासेमारीसाठी. आणि यांचं चॅनल जर कोणी बघितलं नसेल तर आपल्या फेसबुकला यूट्यूबला दोन्हीकडे टॅग असतात, तर यांचं चॅनल नक्की बघा. इंस्टाग्रामवर यांचे पेज असतात. रेसिपी स्पेशल घरगुती पद्धतीने कसे बनवतात ना ते तुम्हाला या ताई नेमके दाखवतील. यांचं चॅनल नक्की बघा आणि यांच्या पुढच्या वाटचालीसाठी यांना शुभेच्छा देऊया. चला एलकोट एलकोट. आणि मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या नारळी पौर्णिमेचा सण होता. सकाळी मी नारळ देऊन आलो, पण संध्याकाळी स्पेशली मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करणारा हा सण दाखवण्यासाठी मी दरवर्षी जातो. वर्सोव्याला